नमस्कार मित्रांनो, आज आपण गणिताचा एक आनंददायी खेळ खेळणार आहोत। तर सर्वप्रथम मी खेळ कसा खेळायचा हे तुम्हाला समजावून सांगते। पहा, इथे काय लिहिलेलं आहे? खेळाडूंची नावे। इथे कोण कोण विद्यार्थी खेळणार आहेत त्यांची नावे आहेत। आपल्या खेळामध्ये सहभागी आहेत विद्या, सानिका, अल्पिशान आणि ऋषिकेश। हे 4 खेळाडू आपला खेळ खेळणार आहेत। आणि इथे बघा, एक, दश, शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष अशी स्थानं लिहिलेली आहेत। आणि पुढे आहे तयार होणारी संख्या। तर प्रत्येक विद्यार्थ्याने हा माझ्याकडे एक फासा आहे, तो फासा टाकायचा आहे आणि त्या फाशावर वरच्या साईडला जे येतील, जो अंक येईल तो अंक तुम्ही तुमच्या नावासमोरच्या कोणत्याही रकान्यामध्ये लिहायचा आहे। तुम्हाला कोणत्याही रकान्यामध्ये लिहायचं स्वातंत्र्य आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा तुमची संख्या तयार होईल तेव्हा ती संख्या मोठ्यात मोठी असली पाहिजे। ज्या विद्यार्थ्याची संख्या मोठ्यात मोठी तयार होईल तो विद्यार्थी जिंकला। आता तुमच्या एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्ही की मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा बरं? कुठे घ्यावा लागेल मोठा अंक? दशलक्ष स्थानावर, म्हणजे सगळ्यात डावीकडच्या साईडला तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या लिहावी लागेल, तेव्हा तुमची मोठी संख्या तयार होईल। तर त्या हिशोबाने तुम्ही काय करायचंय, तुम्हाला दान पडल्यानंतर जेव्हा तुम्हाला मोठा अंक पडेल तेव्हा तुम्ही तो कुठे लिहायचा ते ठरवायचं। त्यानुसार तुमची संख्या लहान किंवा मोठी ठरणार आहे आणि ज्याची मोठी संख्या होईल तो विद्यार्थी जिंकणार आहे। करायची खेळाला सुरुवात। किती पडले विद्याला? 6। कुठे लिहिणार आहे विद्या? तुझ्या नावासमोर लिहायची पटकन। सगळ्यांनी आपापल्या तयार झालेल्या संख्या या समोरच्या कप्प्यात लिहायच्या। विद्या, तुझी संख्या लिही। वाच, किती संख्या तयार झाली आहे? 65,53,431 अशी संख्या विद्याची तयार झाली। सानिका, तुझी संख्या? वाच सानिका संख्या? 12,65,163 अशी सानिकाची संख्या तयार झाली। अल्पिशान, तुझी संख्या?
13,324 अशी अंकिशांची संख्या तयार झाली. ऋषिकेश संख्या वाच तुझी. 66,26,312. ऋषिकेशची संख्या झाली आहे 66,26,312. कोणाची संख्या मोठी झाली आहे? ऋषिकेशची. कोण जिंकलंय? ऋषिकेश जिंकलाय. आणि त्याने काय केले माहिती का? जेव्हा त्याला 6 सापडले तेव्हा त्याने सगळ्यात डावीकडच्या स्थानावर ते दिलेले आहेत, त्यामुळे तो जिंकलाय. आलं लक्षात? एकदा ऋषिकेशसाठी जोरदार टाळ्या वाजवा.